सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बायोलॉजीचा पेपर 27 फेब्रुवारीला होणार आहे. मग या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या 12वीच्या बायोलॉजीच्या पेपरसाठी मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम्स तुमच्या पेपरमध्ये 100% यामधून तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर मोस्ट इम्पॉर्टंट जे डायग्राम्स असणार आहेत ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे, कारण की डायग्राम्स वरून जे तुमचे क्वेश्चन्स बनतात बायोलॉजीमध्ये ते मॅक्सिमम नंबर्स ऑफ क्वेश्चन्स बनतात आणि त्यामध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकता. तशा कोणकोणत्या मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम सांगणार आहे असं नाही की भरपूर सारे असतील, नाही. जवळपास मी तुम्हाला 15 ते 20 अशा डायग्राम सांगणार आहे ज्यामधून तुम्हाला 100% क्वेश्चन विचारल्या जाणार आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला ते 100% करून जायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला मी 1 बाय 1 सर्व डायग्राम सांगतो. त्याचबरोबर कोणती डायग्राम कोणत्या चॅप्टर मधून आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट पहा आणि 27 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डच्या पेपरसाठी ह्या डायग्राम्स तुम्ही 100% इथं करून जायचे आहेत. ठीक आहे, तर चला 1 बाय 1 आपण इथं पाहूया. तर पहा, इथं आपण पाहूया. ओके, तर पहिली डायग्राम आहे तुमची टीयर्स ऑफ अँथर, आणि याच मध्ये एक येते तुम्हाला ते म्हणजेच की डेहिस्ट अँथर. ओके, हे आहे चॅप्टर नंबर 1 मधून. ओके, सेकंड आहे एनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, एनाट्रोपस ओव्ह्यूल आहे चॅप्टर नंबर 1 मधून. थर्ड नंबर आहे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. तर हे आहे चॅप्टर नंबर 2 मधून. 4 नंबरची डायग्राम आहे. यामधून 2 डायग्राम आहेत तुम्हाला. ओके, ए नंबरचे तुम्हाला वसेक्टॉमी. ओके, आणि बी नंबरचे येते ट्युबेक्टॉमी. हे दोन्ही डायग्राम तुम्हाला चॅप्टर नंबर 2 मधून. 5th नंबर पार्ट्स ऑफ क्रोमोझोम, इथे तुम्हाला चॅप्टर 3 मधून. ओके, 6 नंबर युरे and Miller's experiment. Chapter number 2 मधून. Okay, number 7 structure of root and root hair. 2 डायग्राम्स आहेत हे चॅप्टर नंबर 6 मधून. ओके, त्यानंतर 8 नंबर सिंगल सर्क्युलेशन, चॅप्टर नंबर 8 मधून. ओके, सो हे 8 डायग्राम झाल्या. त्यानंतर पुढचे आपण डायग्राम पाहूया. तुम्ही एक काम करा, सगळं नोट करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, त्यानंतर आहे नंबर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. ओके, त्यानंतर एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. ओके, स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट सेमच येते, फक्त इंटरनल, एक्सटर्नल आणि इंटरनल. ओके, त्यानंतर याच मध्ये कंडक्टिंग सिस्टम ऑफ
ह्युमन हार्ट. ओके, ह्युमन हार्ट आहे. हे तीनही तुम्हाला चॅप्टर नंबर 8 मधून येणार आहे. ओके, त्यानंतर 10 एकामध्येच या तिन्ही डायग्राम आहेत तुमच्या ह्युमन हार्टच्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्यानंतर आर्टरी, व्हेन आणि कॅपिलरी हे सुद्धा चॅप्टर नंबर 8 मधूनच येणार आहे. ओके, त्यानंतर 11 नंबरचं स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय. ओके, स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय. त्यानंतर सेमच स्ट्रक्चर ऑफ ह्युमन इयर. ओके, आणि त्यानंतर याचमध्ये येते तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ह्युमन ब्रेन. ओके, हे तीनही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला. यामध्ये हे जे आहेत तुम्हाला चॅप्टर नंबर 9. ओके, चॅप्टर नंबर 9 म्हणून तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर 12 नंबर स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी चॅप्टर 10 मधून, चॅप्टर नंबर 10 मधून. त्यानंतर 13 नंबर टीयर्स ऑफ टेस्टिस चॅप्टर नंबर 2 मधून. ओके, सो ह्या सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्यासाठी डायग्राम्स आहेत. त्याच्यानंतर अजून सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत. ओके, ते तुम्ही इथं पाहून घ्यायचे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमची 14 नंबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके, त्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके, हे दोन्ही तुम्हाला चॅप्टर नंबर 2, चॅप्टर 2. ओके, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स यामधून. त्यानंतर ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम. ओके, हे तुम्हाला चॅप्टर नंबर 8 मधून. त्यानंतर 16 नंबर. ओके, 16 नंबर स्ट्रक्चर ऑफ HIV. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चर ऑफ HIV. ओके, 3 स्टार. स्ट्रक्चर ऑफ HIV हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे चॅप्टर नंबर 10 मधून. ओके, त्यानंतर 17 बायोगॅस प्लांट. ओके, हे आहे चॅप्टर नंबर 11. चॅप्टर नंबर 11 या मोस्ट इम्पॉर्टंट जवळपास 17 याच्यामध्ये डायग्राम्स मी सांगितलेले आहेत. आणि ह्या डायग्राम्स तुम्हाला 100% करून जायचे आहेत, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या बोर्ड एक्झामसाठी आहेत. बायोलॉजीसाठी यामधलंच तुम्हाला 100% विचारल्या जाणार आहे. ओके, ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटत असेल तर अजून तुम्ही बाकीचे करा, पण हे तुम्हाला 100% प्रत्येक डायग्राम करून जायची आहे बायोलॉजीच्या बोर्ड एक्झामसाठी. ओके, अजून तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाहिजे, तर ते तुम्ही नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. त्याच्यावरती तुम्हाला नक्की व्हिडिओ इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.